सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समृद्धी मिलिंद दळवी. मी इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. आदरणीय अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर 2 शब्द सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक केवळ राजा नव्हता, तर तो एक विचार होता, एक प्रेरणा होती. शिवनेरीच्या पावनभूमीतून जन्म घेऊन आई जिजाऊंच्या संस्कारात त्यांनी स्वराज्याची बीजे रोवली. अन्याय, अत्याचार, परकीय सत्तेविरुद्ध उभे राहत त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांचे शौर्य जितके महान होते, तितकीच त्याची नीती महान होती. स्त्रियांचा सन्मान, धर्म, सहिष्णुता, प्रजेचे कल्याण आणि न्यायप्रिय प्रशासन ही त्यांच्या राज्यकारभाराची ओळख होती. प्रजा हीच माझी शक्ती आहे, ह्या भावनेतून त्यांनी राज्य चालवले. महाराजांनी फक्त युद्ध जिंकले नाही, तर माणसे जिंकवली. तलवार हातात असूनही मनात करुणा होती. शत्रूवर विजय मिळवताना त्यांनी माणुसकी कधीच नाही सोडली. आजही जय भवानी, जय शिवाजी हा नाद आपल्या हृदयात उमटतो, कारण शिवरायांनी दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नाही, तर स्वाभिमान आहे. स्वाभिमान म्हणजे गर्व नाही, तर आत्मसन्मान आहे. आणि धर्म म्हणजे द्वेष नाही, तर माणुसकी आहे. म्हणूनच शिवाजी महाराजांचे नाव फक्त घ्यायचे नाही, तर त्यांचे विचार आचरणात आणायचे आहे. सत्य, शौर्य, शिस्त आणि सेवा हेच खरे शिवरायांचे खरे स्मारक आहे. शेवटी एवढेच म्हणे, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे, कारण त्यांनी आम्हाला जगण्याची दिशा दिली, स्वाभिमान दिला आणि माणुसकी शिकवली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.